श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 3 दिवसात प्रचिती येण्यासाठी आपण ही 3 दिवसीय दत्तोपासना नक्कीच करू शकतो. आज या उपासनाला आपण समजणार आहे. त्या पहिले हे जे स्तोत्र कसं तयार झालं हे आपण नक्की पाहाले. कारण की जेव्हा आपण पाहूये की याच्यामध्ये काय विशेषता आहे, तेव्हाच ती उपासना आपण खूप छान तरीकेने करू शकतोय. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपलेच लोक आपल्याला मागे खेचतात. ज्यांवर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता तेच आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. पावला पावलावर आपला अपमान होतो. आपल्या समोर आपली गरिबी संकटे उभी राहतात. अशा वेळी आपलं मन खूप जास्त तुटून जातं आणि कोपऱ्यात बसून डोळ्यात पाणी घेऊन देवाला विचारतो, देवा माझं काय चुकलंय, तू माझ्या पाठीशी का नाहीयेस? जर तुम्ही अशा भावनेतून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी साक्षात श्री दत्त गुरुनीच तुम्हाला आज इथे आणला आहे. आज तुम्हाला 3 दिवसीय दत्त उपासना आणि श्री सिद्ध मंगल स्तोत्राची ताकद सांगणार आहेत. या उपासनेमध्ये जो गुप्त नियम आहे, कसा अंधकार दूर करेल आणि ह्याचं या स्तोत्राचं निर्माण कसं झालं, ही जी सत्य कथा आहे हे पहिले ऐका आणि मग या सिद्ध मंगल सूत्राने काय काय फलश्रुती मिळते ते नक्कीच ऐका आणि विधी जाणून घ्याले. आज आपण हे जे सिद्ध मंगल स्तोत्र आहे विजयी भव, तर यामागे काय कथा आहे ते आपण नक्कीच ऐका. हे जे स्तोत्र आहे हे साक्षात श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये आलेलं आहे. गोदावरीच्या तीरावर राहणारे शंकर भट नामक एक ब्राह्मण श्रीपाद महाराजांच्या दर्शनासाठी पिठापूर करता निघाले होते. वाटेत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. त्यांना मागे खेचणारे, त्यांचे छळ करणारे अनेक जण भेटले, पण मनातील दत्तभक्ती काही कमी नाही झाली. प्रवास करत असताना एका जंगलात त्यांना एक तेजस्वी आणि वृद्ध ब्राह्मण भेटले. ते सामान्य वृद्ध नव्हते, तर ते साक्षात श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे सख्खे आजोबा म्हणजेच श्री बापानाचार्य होते. जेव्हा शंकर भट्टांनी त्यांना विचारले, महाराज कलियुगातील पहिले दत्ता अवतार श्रीपाद श्री वल्लभ कसे आहेत, त्यांचे रूप कसे आहेत? मला खूप जास्त घाई झालेली आहे. ते ऐकताच जे आजोबा होते त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या नातवाचे म्हणजे साक्षात भगवंताचे रूप आठवून ते ध्यानस्थ झाले. त्या अत्यंत भावुक आणि भक्तिमय अवस्थेत बापांनाचार्याच्या मुखातून साक्षात ब्रह्मांडीय ऊर्जेने भरलेले शब्द बाहेर पडू लागले. त्यांच्या अंतःकरणातून जे दिव्य काव्य स्फुरले तेच आजचे श्री सिद्ध मंगल स्तोत्र आहे. बापानाचार्यांनी शंकर भटांना सांगितले, हे स्तोत्र सामान्य नाही. जो मनुष्य अत्यंत संकटात असताना जेव्हा त्याला त्याचे सर्व नातेवाईक किंवा जग सोडून देते, अशा वेळी जो या स्तोत्राचे मनापासून स्मरण करेल त्याच्या रक्षणासाठी साक्षात श्रीपाद महाराज स्वतः धावून येतील आणि खरोखरच या स्तोत्राच्या प्रभावाने शंकर भट्टांचे सर्व दारिद्र्य नष्ट झाले होते. आता 3 दिवसीय उपासना कशी आणि त्याचे नियम, गुप्त नियम आणि विधी काय आहे? 30 महाप्रभावी 3 दिवसीय उपासना आज आपण नक्कीच करू शकतोय. कोणत्याही गुरुवारपासून किंवा सलग 3 दिवस तुम्ही ही सेवा घरात करू शकता. सगळ्यात पहिले सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करूनच दत्तगुरु किंवा श्रीपाद वल्लभा महाराजांच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी भरून ठेवायचं आहे. आसनावर बसायचं आहे डोळे बंद करून. जेव्हा आपल्या समोर खूप मोठं संकट आहे, सर्व राग आहे, नातेवाईकांनी दिलेला त्रास आहे, भीती आहे, जे काही जीवनामध्ये तुमचं घडलंय ते सगळं विसरून जायचं आहे. साक्षात दत्त गुरु तुमच्या समोर उभे आहेत
आणि तुमच्या डोक्यावर हात ठेवून विजयी भव असा आशीर्वाद देत आहे, असा भाव आपल्याला मनात जागा करायचा आहे. यानंतर आपल्याला श्री सिद्ध मंगल स्तोत्राचे सलग 11 वेळा श्रवण करायचे आहे किंवा बोलायचे आहे. तुम्ही जिथे आहात तिथेच डोळे बंद करा आणि परमपावन स्तोत्राचे श्रवण करा. हे 11 वेळा ऐकल्यानंतर त्या पाण्याचे काय करायचं ते मी तुम्हाला शेवटी नक्कीच सांगणार आहेत. या स्तोत्राची उपासनाने काय काय फलश्रुती मिळते? त्वरित संकट निवारण होऊन जातं. कोणची कुठेही अशी परिस्थिती असेल जिथे आपण अडकलो असेल, बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद असतील, तर ह्याच्या पठणाने श्रीपाद महाराज स्वतः भक्ताचे बोट धरून त्याला संकटातून बाहेर काढतात. कार्यात यश आणि विजय प्राप्ती होती. कारण की जय विजय भव, दिग्विजय भव, श्रीमदखंड श्री विजय भव असा महामंत्र येतो. हे स्तोत्र म्हणणाऱ्या भक्ताला त्याच्या नोकरीत, व्यवसायात, कायदेशीर वादामध्ये किंवा कोणत्याही सत्कर्मात अखंड विजय आणि यश प्राप्त होतो. लक्ष्मी प्राप्ती करता या स्तोत्राच्या नियमित पठणाने घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य नष्ट होते आणि श्रीमदखंड श्री विजय भव मधील श्रीचा अर्थ लक्ष्मी असा आहे. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदू लागते. एखादी इच्छा जी पूर्ण नाही झाली आहे, ती इच्छा हे पठन केल्याने गुरुच्या कृपेने लवकरच पूर्ण होते. मानसिक शांतता आणि भीतीपासून मुक्ती आपल्याला मिळते. सिद्ध पुरुषाचे व दत्त गुरुचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. म्हणून ह्याला सिद्ध मंगल स्तोत्र म्हटलं गेलं आहे. हे स्तोत्र विश्वातील सिद्ध पुरुषांद्वारे आणि देवी शक्तीद्वारे जोडलेले आहे. याच्या पठणाने साक्षात दत्त प्रभूची कृपादृष्टी नेहमी भक्तावर राहते. आणखीन असं म्हटलं गेलंय याच्यानी की जेव्हा हे सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण अनाघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र जे ब्राह्मण आहे ते जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात श्री गुरूंचे दर्शन होतात. ह्यांच्या पठणाने आपले आराधना जी आपण दत्तगुरूची करतोय ह्याच्यानी आपल्याला खूप कृपा प्राप्त होते. आणि नियमितपणे जर ह्याचं पठण केलं, ह्याचं गायन केलं तर सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचार करण्याच्या सिद्धी प्राप्त सुद्धा होतात. म्हणून ह्याचं खूप मोठं जास्त महत्व आहे. आता आपण जी 3 दिवसीय उपासना करतोय त्याच्यामध्ये आपण जी उपासना केली आहे त्याचं आपण पुढे कशी उपासना पूर्ण करायची ते आपण नक्कीच ऐका. आता आपली 3 दिवसीय ही सेवा पूर्ण झाली आहे आणि त्या तांब्यातील मंत्रमुग्ध झालेले पाणी तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचं आहे. घरातील दारिद्र्य, नकारात्मकता आणि तुम्हाला मागे खेचणाऱ्या सर्व वाईट शक्ती या पाण्यासोबतच घराबाहेर पडतील. उरलेले पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे. ज्या स्तोत्रात प्रत्येक ओळीत साक्षात भगवान आपल्याला विजयी व्हायचा आशीर्वाद देत आहे, तर त्यांचा आशीर्वाद असल्यावर तुम्हाला जगातली कोणतीही ताकद हरवू शकते का? नाही हरवू शकत. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस यशच मिळणारे हे ऐकून सकारात्मक ऊर्जा जाणवली असेल किंवा तुमच्या मनामध्ये या मंत्राप्रती काहीतरी भाव उमटला असेल तर नक्कीच जे 5 ज्यांना ह्याची आवश्यकता आहे, जे संकटामध्ये आहे, त्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना नक्की शेअर करा. कारण की तुमचं एक शेअर कोणाचे तरी थकून गेलेले आयुष्य वाचवू शकते आणि त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळू शकते. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बॉक्समध्ये कमेंट्समध्ये नक्की लिहा जय विजयी भव किंवा श्रीपाद श्री वल्लभाय नमः. महाराज तुमच्या सर्वांचे कल्याण करो आणि तुम्हाला अखंड विजय प्राप्त हो. ही स्वामी चरणी, गुरुदैव दत्तच्या चरणी माझी विनंती आहे, माझी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.